पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. दिप्या, मी परत दचकली आता. सॉरी तू किसा लावलास का? माकडा हळू बोल की. येडायस का दिप्या? नाही शिवला अजून. काय नाही लावला? दिदे, मी काल तुला लय रिस्पेक्ट दिला होता बर का. आज तो कमी पण होऊ शकतो. दिप्या शिवते, फक्त मम्मीला कळलं नाही पाहिजे. दिदे, मम्मीचं कशाला टेन्शन घेत्यास? दिप्याडॉन आहे ना. आपे ऐक की अगं. हो हो दिप्या, चालेल. काय चाललंय तुमचं? काही नाही. मग अगं हा दिप्या भाजी तिखट कर म्हणतोय. वय रे दिप्या. अगं मम्मी खरं सांगते दीदी, ते रे कसम. आता लवकर आवरून अभ्यासाला जायचं डोक्यात असेल तिच्या, आहे का नाही? नाही मम्मी, मला ह्या घरात ना कुणावर विश्वासच नाही राहिलाय. तुझं झालं का? आवर पडदिशी, तुझ्या बापूंना डबा द्यावा लागल. हा देते, झालंच आहे. मी अक्काकडे जाऊन येते. तिकडे बाहेर ना कपडे ठेवलेत धुतलेले. मम्मी अप्पे, हा अगं झाला का नाही डबा? झाला. मग अप्पे, तुझा अभ्यास चालू आहे का नाही? बापू ते अगं काय ग, परवा सगळ्यांसमोर काय म्हणली होतीस? ती बापूंनी दिलेली मोकळी प्रेमच बास आहे मला कलेक्टर बनवायला. आणि आता तर मी कलेक्टर होतच असते बघा. मग इकडची दुनिया तिकड झाली ना तरी. अप्प्या, मला सांग बर, असं करून कसं चालेल? मग त्याच्यासाठी अभ्यास केला पाहिजे की नाही आपण? बापू अहो मम्मी लई चिडल्या. ती आता नाही ऐकणार कोणाचं. आणि काय? आणि माझ्या डोक्यात पण काहीतरी वेगळंच फिरतंय अहो. म्हणजे मी हिची अक्काशी बोलले, नंतर पिवताईशी पण बोलले. म्हणजे मला पण अभ्यास करायचा आहे, पण आधी सारखं लक्षच लागत नाही हो बापू. ऐक हे बघ, शांत हो. तुला विचार करायला वेळ पाहिजे का? अजून थोडा वेळ घे. पण हे बघ, अभ्यास केला पाहिजे, परत तयारी केली पाहिजे. मम्मीचं टेन्शन घेऊ नको बाळा. हे बघ, रोज पेपर वाचत जा. तुझ्या मोबाईलला इंटरनेटचं रिचार्ज आहे ना? का रिचार्ज मारूयात? आहे. काय नेटपॅक मारताय? असं कधी तर मला पण विचारत जावा की. म्हणजे कसं डायरेक्ट बासरी वाजेल आणि डोळ्यातनच पाणी येईल माझ्या. होय ना? तुझा रिचार्ज नाही रे, लका तुला मारला पाहिजे. काय डोकं आहे का तुला? मम्मीनं मगाशी काय काम सांगितलं बरं दीदीला? बादली. हा, असं पटापटा आठवलं पाहिजे ना, आपण काम केलं पाहिजे. हात आहेत का नाही आपल्याला? मग कामाला लागायचं. चला जावा कामाला. येतो. रिचार्ज मारायचं त्याला. येऊ काय करतोय इथं? रॉकेट वात पेटून उडवायला लागते बहुतेक.
अर्जा काय रे नुसतं कदम नाही काय नाही हो असं काय नाही. अर्जा तिला 2-3 दिवस झाले बघतोय तुझ्या डोक्यात काय चाललंय का? काय नाही हो. अहो तसं काय असतं तर सांगितलं असतं ना कदम तुम्हाला. आता तुम्हाला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? सरकारांना. वाघ बघा कसा झुलतोय झुल्यावर. तसं नाही तुला कसली तरी रुखरुख लागून राहिल्यासारखं मला वाटतंय. हा काय विषय काय हा? अरे आता तुझ्या मनासारखी सगळी बदली झाली 2-3 दिवसात वर्दी येईल काय विषय मग? तेच म्हणतोय मी. सगळं मनासारखं झालंय. आता वर्दी येईल बदली झाली सगळं जॉईनिंग आले आता जवळ. कुठं काय तुम्ही उगाच काहीतरी घेऊन बसताना घुसपाट काढता राव. मुख्य विषय आहे माझ्या आत्ता लक्षात आलं. काय रे भांडली का तुझ्याशी ती? काय बोलली का तुला ती? अहो कदम अहो कशात काय नाही. तुम्ही कुठले कुठे चाललाय भांडला का म्हणजे? नाही मला सांग मी येऊ का तिला सांगायला? अरे माझं ऐकल ती. हेच सांगावं आता. पृथ्वीला मारलं याची भनक पण लागून दिली नाही पाहिजे यांना. ए अर्जा अरे मी येतो तिला सांगायला. सासऱ्याचं ऐकल ती. अहो 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 मी काय करतो आणि आमच्या लेवलला हँडल करतो. म्हणजे हायकोर्टात काय होतंय बघतो. नाही तर सुप्रीम कोर्ट आहेच की तुम्ही. अंगाशी सर्ज तेरा चक्राए या दिल डूबा जाए आजा प्यारे पास हमारे काही घबराए. अरे कशाला येवाळतोयस? नाही तुला गाणंच म्हणायचं असेल तर माझं किमान मालिश तरी कर म्हणजे बरं वाटेल त्या गाण्याला बी. तू नाही वाटते कसं बघते हो रोजक्याला ताप दिलाय ना तर डिपेंड ऑन त्याचं काहीतरी केलं पाहिजे बरं का नाहीतर लय महागात पडेल. तू एकटंच बोलतोयस? ती बघ काय? अगं बघ की जा जा त्याच्या शेजारी जाऊन बघ मागे सर तू बघेल. टिप्या तर रॉकेट आहे. कसला रॉकेट दिदे फुसका भराय तो. अगं मागाच्या पासून बघतो या हिथच आया. काय सांगतोयस? त्याला लय सिरियसली वाटते त्या पृथ्वीला ज्यानं कुणी हाणलाय का नाही तो आपल्याच घरात आहे म्हणून आपल्या घराच्या बाहेर पहारा दिलाय त्यानं. मला पिवताईकडे जायचंय. दिदे तू एक काम कर या माकडाचं मी बघतो मग मी याच्यात पिवताईकडे जाऊन ये. या माकडाला घालतो की केळं खायला. म्हणजे ऐक इडे हॅलो हा पिती तिथं पार्सल आहे. नाही कोण नाही. ठीक आहे पोचवतो. नेत्यांना ज्यांनी मारलंय ना त्याचा पुरावा असणार आहे त्याच्यात त्या पिशवीत. रॉकेट यू आर व्हेरी टॅलेंटेड. काय ग कुठे निघाली? पिवताईकडे. कशाला? अगं मम्मी ती नाही का मागं आपल्याकडे राहायला आलती तेव्हा ती तिची कपडे इथेच विसरून गेलती. मी म्हणलं तेवढं देऊन येते पटकन. कशाला तिच्या नादी लागते ग? मम्मी आता जाऊ दे ना ते. मी खरंच एवढं देऊन येते पटकन. हा काय अभ्यास पण करायचा आहे? नाही अभ्यास नाही करते फक्त देऊन येते कपडे. आले चकाट्यापिटीत बसू नको. नाही. लगेच ये. हा काय करू या पोरीचं ना? थांब तुझा कोंबड्याच कापणार मी दिप्या. तू थांब तू. अळू नको. आता
आता आता आता कुठे जाशील हा? रस्ता संपला हा? ते पिशवी दे. मला माहितीये नेत्यांना ज्यांनी मारलंय ना त्याचा पुरावा ह्या पिशवीत आहे. चल पिशवी दे इकडे. धर येऊ दर पुरावा आणि नेऊन दे तुझ्या नेत्यासनी. हे काय आहे? कचरा आणि मग तू पळाला का? पळाला का म्हणजे तुम्हाला कचरा टाकायची जागा दाखवायची होती. मागच्या वेळेला तुम्ही आमच्या राणीत कचरा टाकला. ऐक बाळा, हे आपलं गाव, ही ती जागा आणि सगळं गाव इथे कचरा टाकते. तुमचा काय कचरा आहे का? द्याकडे मी टाकतो. जास्त शहाणपणा करू नको. शहाणपणा तुम्ही करताय. आमच्या घराची जडती घेतली, सगळं घर उलट पालत केलं, राडा केला. तुम्हाला म्हणलं होतं ना तुमच्या नेत्यांना हाणलं, त्यात आमचा काही संबंध नाही. मग कशाला आमच्या घराच्या बाहेर पहारा देता हो? हे आम्ही ठरवणार. कोणी पहारा द्यायचा, कोणी कुठं थांबायचं, कोणी काय करायचं तू शिकू नकोस. बर बाबा, मग एक काम कर, संध्याकाळी 5 वाजता मी एक मोठी कचऱ्याची पिशवी घेऊन इथंच येणार आहे. जातो ना. सरकार, तुम्हाला एक सांगायचंय. वाटरकडच्या रोडवर मुकदमानं दारू पिऊन दंगा केला. तुम्हाला कसं काय माहित? अहो काल रात्री तर तुम्ही. सरकार आहे आम्ही. काय सरकार? आमच्या राज्यात कुठं काय चालतं याची खबर ठेवतो आम्ही. मग तुम्हाला हे पण माहित असेल की पृथ्वीला कोणी मारलं ते? कुणी? अर्जुन. काय? त्याने कशा पाय मारला असेल? इतकं माहित नाही ना सरकार. पृथ्वीला नाहीतर प्रतापरावाला याची भनक जरी लागली ना आपलं घर जळून राख होईल. अरे सुच्या, अर्जाचा आणि पृथ्वीचा काय संबंध? तो कशा पाय मारल त्याला? का तुमच्याच डोसक्यातनं उगवलेलं पिल्लू हे? गावात दुसऱ्या कोणाची हिंमत नाही त्याला हात लावायची. आणि अर्ज्या. मी बघतो काय. विनया, हे विनया. जी सरकार. अरे ते मागच्या अंगणात नारळ काढल्यात का? नाही. मग जा लगेच काढून दे मला. अरे ते झडपीला चाललोय, अध्यक्षांच्या घरी जायचंय. हो त्याला माझ्यासोबत. हा काढतो की लगेच आत्ता. अर्जुन तू इकडे. हा सरकार, काय झालं? या, एक काम आहे तुमच्याकडे. आमच्या कानावर आलंय की परवा तुम्ही लंगडत घरी आलात. कोण, मी? नाही हो सरकार. अहो काल 2:30 बैठक मारली नॉनस्टॉप. हे घे नोके एकदम. अहो जॉईनिंग आले जवळ ना आता. तुम्हाला कोणी सांगितलं? अर्ज्या, मला सांग, पृथ्वीला कोणीतरी मारलं तवा तू कुठं होता रे? मी कुठं असायचोय? इथंच होतो घरात कुठतरी. नक्की का? सरकार, तुम्हाला असं विचारायचंय का की त्या पोराला मी मारलं म्हणून? डायरेक्ट विचारा की मारला का म्हणून. मारला का मग? अरे आपला काय संबंध आहे सुजया? त्याच्या बापानी बदली करून दिली आपली. आपण कशाला त्याच्या नादाला लागतोय? नाही, दुसरं कोणी नादाला लागणार पण नाही त्याच्या. पण अर्ज्या, असली थेर फक्त तूच करू शकतो. अरे सुजया, मला एक सांग, लॉजिकली विचार करून मला सांग, त्याला मारून मला काय भेटणार आहे? तेच ते विचारतोय. अहो नाही सरकार, आपला काय संबंध नाही त्याशी. तुम्हाला सांगू का, या राजकारण्यांचे ना 100 ठिकाणी लपडे असतात. 10 ठिकाणी घाण करून ठेवते ते, त्यातूनच 100% कान पडलाय कोणतरी त्याला. अर्जुन, एक सांगतो तुला. नाही, तू पोलिसात असल्यामुळं तुला माहित असेलच, पण तरी सांगतो. ऐक, चोर तवर चोर ठरत नाही जवळ त्याची चोरी पकडली जात नाही.
पण जर पुढे एखादी भुरटी चोरी जरी पकडली गेली तर त्याचं नाव कायम रेकॉर्डला येतं हे ध्यानात ठेवायचं. कळलं काय म्हणतोय ते? हो सरकार. एक तर केलं असलं तर घावायचं नाही, आणि जर घावला तर केलं असलं नाही पाहिजे. तर सरकार आपण करणाऱ्यातले नाही आणि गावणाऱ्यातले तर नाहीच नाही. वाटलंच मला. तसा तू शहाणा आहेस. ये आता. हो ठीक आहे. शहाणा म्हणले आपल्याला. सरकार अहो नीट विचारू पण दिलं नाही तुम्ही मला. विचारून सांगणारातला नाही त्यो, आणि त्याचं पटतंय बी मला. पण मला नाही पटत. अहो सरकार तुमच्या मागा जाऊन तुम्ही स्वतःची बदली करून घेतली, हे तर करू शकतो की. प्रतापरावच्या अड्ड्यावर पण यांनीच दाट टाकली होती. तुम्हाला वाटतंय ना, तर मग तुम्ही शोधा, आणि जर त्यानं मारला असेल तर का हे पण शोधा. शोधतो. पिवताई, पिवताई. आपे बरं जर आलीस बघ. अगं मला ती पाणी प्रश्न व्हिडिओ करायचा होता. कोण आहे का व्हिडिओ करणार ओळखीचं? थांब मी तुला पाणी घेऊन येते. ठीक आहे. काय झालं ग? पिवताई, अप्पे अगं खोळी झालीस का काय? तू कशाला तो शर्ट परत घेऊन आली असशील? पिवताई ऐक, मी तेच सांगते तुला. हे बापे काय सांगू नकोस मला. मी तुला त्या दिवशीच म्हणले होते का नाही? अगं हा शर्ट आपल्याकडे सापडलं तर काय होईल माहितीये ना मग तुला. अगं मी गेले होते मंदिरात, पण ते आमदार घरी आले ना, म्हणून तशीच पळत पळत घरी आले बघ. अगं मग टाकून द्यायचा रस्त्यात कुठ तर. घरी कशाला घेऊन आली असशील? काय काय बोलतेस? लोक इथं खिसा घेऊन ते शर्ट शोधायला लागलेत, आणि कोणाला घावलं असतं तर? आता काय करायचं म्हणतेस तू? पिवताई मी हे म्हणत होते, या शर्टाचा खिसा शिवून त्याला परत देते, म्हणजे त्याला पण लोकांची भीती नाही ना ग. अगं काय बोलतेय तू? आणि कशाला करते हे सगळं मला सांग बरं. अप्पे तुमच्या दोघात काय चाललंय का? पिवताई अगं काहीतरीच काय बोलतेस? आमच्यात काय नाही चाललंय. मग ही काय मला सांग बरं. शर्ट लपवून ठेवलंयस? आधीच माझ्यामुळे ते शेंशानं पृथ्वीला मारलं, आणि आता परत जर का लोकांनी ते शेंशाला पकडलं, त्याला मारलं, तर ते पण माझ्यामुळेच होणार आहे. मला ते सगळं नकोय ग, म्हणून मी. मग आता तू काय करणार आहेस मला सांग. खरंच हा शर्ट दिला ना का संपला बघ विषय. अगं मला पण अभ्यासाला लागायचंय. हे असं शर्ट हातात घेऊन? अगं नाही, हा एवढा शर्टाचा किस्सा शिवला ना का त्याला देऊन टाकीन बघ परत, म्हणजे मग माझ्या पण जीवाला घोर नाही. लावा मॅडम. कापड आहे का त्यासाठी? नाही, तेच म्हणलं तुझ्याकडे आहे का? देते बस. मी काय म्हणते, चहा टाकू का? होय का अप्पे? ए अप्पे चहा टाकू का सांग की? अप्पे अगं सांग की चहा टाकू का? अप्पे. पिवताई हे बघ कसं वाटतोय? काहीतरीच दिसते. हा वे पिवताई, मी काढून टाकू का? काढूनच टाकते, पण मग दुसरा कुठला कपडा लावू? हा लावू का? नाही पण हा चांगला नाही दिसत. अगं हाच बरा दिसतोय बघ की. हे बघ. काय चाललंय अप्पे तुझं? ऐक ना, मला हा खिसा शिवता शिवता काय विचारायला सांगू. हे बघ, आपण हा जो कापड लावलाय ना वरचा, हाच कापड आपण जर का बाईला शिवला तर, म्हणजे हा तो शर्ट आहे, कोणालाच लक्षात येणार नाही बघ. खरंच हा एकदा शर्ट देऊन टाकला ना का विषय संपला बघ. विषय संपतोय कुठं? आता विषय सुरू होतोय.